पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सपकाळ यांना माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश येथून 4 इसम ठाणा येथे MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांच्या पथकाने ACP दौंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। दिनांक 3/11 रोजी चरई नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा कारवाई दरम्यान मध्य प्रदेश येथील इम्रान खान व इतर 3 असे 4 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून 1 किलो 71 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 2,24,00,000 इतकी आहे। इम्रान खान हा आणि ते इतर आरोपी हे राहणारे मंदसौर मध्य प्रदेश येथील आहेत। यांच्यावर पूर्वी 7 आणि 2 असे वेगवेगळ्या प्रकारचे शरीराविरुद्धचे किंवा मालमत्ता विरुद्धचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड हा 15/11 पर्यंत आहे। या कारवाईमध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांनी हा मुद्देमाल किंवा जो MD मेफेड्रॉन जप्त केलेला पदार्थ अंमली पदार्थ हा कुठे तयार केला, त्याचबरोबर ते कुणाला विक्री करणार होते, या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाचं पथक अधिक तपास करत आहे। यामध्ये अजून कोण आरोपी सामील आहेत किंवा कोणी त्यांना मदत केलेली आहे, सहाय्य केलेले आहे, त्या अनुषंगाने देखील अधिकचा तपास आम्ही करत आहोत। तर याची बॅकग्राऊंड काय आहे आणि कुठे सप्लाय केलेलं आहे? इम्रान खान हा राहणारा मंदसौर मध्य प्रदेश येथील आहे। शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे, त्याच्यामध्ये इम्रान खान याची इत्यंभूत माहिती घेण्याचं काम सुरू आहे। अजून त्यानं कुठं MD किंवा अंमली पदार्थ विक्री केलेली आहे का, इतर कुठले अंमली पदार्थ खरेदी विक्री केली आहे का, याचा देखील आम्ही अधिक तपास करत आहे। ही ड्रग्ज कुठून आणलेला आहे का? प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा अंमली पदार्थ हा त्यांनी मध्य प्रदेश येथून आणल्याचे निष्पन्न झालेलं आहे। चलो